रविवारी दुपारच्या जेवणामध्ये मी चपाती आणि भाकरी दोन्ही सुद्धा बनवलेलं होतं. तर 2-3 चपात्या होतील एवढंच पीठ शिल्लक होतं गव्हाचं. म्हटलं त्या चपात्या करून टाकाव्या म्हणून तर 2 बाजरीच्या भाकरी आणि 2 चपात्या बनवल्या. तर बाजरीच्या भाकरीसोबत चुरवून खाण्यासाठी इकडे शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. सोबतच चपात्यांसोबत खाण्यासाठी इकडे गरमागरम असल्या बेसनाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत. आणि एक चपाती मी पिल्लूसाठी बनवलेली होती, तर ते साखरेची चपाती आहे. तर पिल्लूला कधी मी गुळाची चपाती देत असते, तर कधी गुळ शेंगदाणा टाकून चपाती बनवत असते, कधी साखरेची चपाती देत असते. तर आज मी त्यासाठी साखरेची चपाती बनवलेली होती. रविवारी रात्री त्यांची नाईट शिफ्ट होती, तर रविवारी सकाळी घरी आल्यावरती नाश्ता वगैरे करून घेतला आणि 2 वाजेपर्यंत एक झोप घेऊन टाकली. 2 वाजेपर्यंत त्यांची एक झोप होऊन जाते. त्यानंतर आम्ही तिघांनी जेवण वगैरे केलं आणि थोडासा फार घरामधला किराणा संपला होता. म्हटलं तर भरून टाकावं, 2-4 वस्तू घ्यायच्या होत्या. तर डीमार्टमध्ये गेलेलो होतो. पहिलं तर गहू घेतलं मी, कारण उद्यापासून त्यांची फर्स्ट शिफ्ट चालू होणार होती आणि टिफिनमध्ये चपात्या द्याव्या लागणार होत्या, म्हणून गहू घेतला. घरी आल्यावरती गहू नीट वगैरे केला आणि लगेचच गिरणीमध्ये टाकून दिला आणि तिथूनच आम्ही लगेच निघालो आळंदीमध्ये भाजीपाला भरण्यासाठी. या टायमिंगला 4-5च्या दरम्यान एकदम स्वस्त आणि ताजा भाजीपाला भेटत असतो. तसं तर मी मोशीच्या मार्केट यार्डमधूनच सकाळी सकाळी भाजीपाला भरत असते, पण ते नाईट करून आले होते आणि पूर्ण दमलेले होते म्हणून मी त्यांना काही बोलले नाही. म्हटलं सायंकाळी आळंदीवरनच भरून घ्यावा. तर 10 रुपये पावणी लिंबू भेटत होते आणि 20 रुपये पावणी लसण होता. कोथिंबीर सुद्धा 10 रुपयाला एक गड्डी भेटत होते. तर त्यांना मी म्हटलं मी लसण काढते निवडून निवडून, तुम्ही तोपर्यंत मीडियम साईजचे आणि छोटे छोटे बटाटे निवडून घ्या. निवडायला बिवडायला सांगितलं ना, ह्या माणसाच्या पारजीवावरती येतं. मीडियम आणि छोटे बटाटे सांगितले होते, तर ह्यांना जास्त बटाटे निवडायला लागतील म्हणून एकदमच मोठे मोठे बटाटे घेऊन टाकले. आणि वर मला म्हणे तुला भाजीला फक्त एकच बटाटा चिरावा लागेल, 2-3 बटाटे चिरत बसायची गरज नाहीये, म्हणून मी तुझ्यासाठी मोठे मोठे बटाटे घेऊन टाकले. असं काही काम वगैरे सांगितलं ना, कारण तर लय भारी द्यायला येतं यांना. तर घरी आल्यावरती पिशवीमधून सगळा भाजीपाला बाहेर काढला आणि जो जो डब्यांमध्ये भरायचा होता तो सगळा भाजीपाला डब्यांमध्ये भरून टाकला. आणि कोथिंबीर एवढी मोठी मला 10 रुपयाची भेटलेली होती. आता हिला मी डब्यामध्ये भरून टाकले. आता उद्याच्याला मी ह्याचे धपाटे किंवा मग कोथिंबीर वड्या बनवून घेईल. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला पण